हाय. नमस्कार. नमस्कार नमस्कार तेवढं लय जोरदार घालतात बाय तुमचं जायचे भाऊ बहिणींना. चला नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय? कामावर आले भाऊ बहिणींनो. आज लय उशीर झाला बरं का मला कामावर यायला. तुम्हाला सांगते जागेवर 7:30 वाजता त्या किंवा 7:30ला 5-10 मिनिटं टाइम असतात. 7:20 हे कारण की काय होतं भाऊ बहिणींना आता जत्राच प्लेट आहे. यात्रा असल्यामुळे ते गिऱ्हाईक यात्रा असल्यामुळे काय होतंय जरा गिराईक जास्त येतंय. आणि जे आपण गिराईक देतोय भाऊ बहिणीनं ते आपल्याला हाय असं तर अर्ध काम आपण सोडून येऊ शकत नाही. गिऱ्हाईकाला बी जेवायचं असतं. असा विषय आहे ना. तर आपण जर दाखवत असेल तर अर्धा आपण हाय असं ठेवून येऊ शकत नाही. त्यामुळे काय होतंय थोडासा उशीरच होतोय. आणि त्यात दिवसभर 9 वाजल्यापासून जे उभं ते घरी असतोपर्यंत उभं ते तुम्हाला सांगते पायाचं जे तळव आहेत ना एवढं दुखत आहे ते माप. मला उभा सुद्धा घरी जर आलं तर मला असं बसली ना परत उभा राहायची सुद्धा कॅपॅसिटी राहत नाही माझी. इतकंच मला बेकार होतंय. सोपं 12 तास उभं राहायचं म्हणजे. आणि तर ती तुम्हाला सांगते डोळ्याची पपणी माझी फडफाड 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 सारखी उडती सारखी उडती. माझ्या बऱ्याच बहिणींना सांगितलं होतं की योगिता सोनं म्हणजे सोन्याची आपली अशी वाटे हे असत ना अशी डोरली ही अशी लावायची. तर लावलं मी सोनं फिरवलं परत असं कागद बी लावला लसूण बी लावला जे नाही ते केलं पण डोळ्याची पापणी जी उडायची ते उडतेच. काय कळायलाच बरं झालं भावा बहिणीला. बरं ह्या कामाचे आहे ना कलिंगड आणलं होतं मी त्या दिवशी येताना. त्याला झालं तुम्हाला सांगते चांगलं 2-3 दिवस होऊन गेले. फ्रीज मध्ये ठेवलं होतं. आता कापल्याची पण बसली होती म्हणलं ह्यांना म्हणलं अहो कलिंगड तरी कापा म्हणलं. किती दिवस ठेवायचं काय ह्या कामाच्या ना भाऊ बहिणीला खाणं बी नाही कलिंगड. आधी आत्याला नेऊन दिलं आमच्या गारगार म्हणलं सासूबाईंना पण द्या आणि मग म्हणलं आपण खाऊ. कापलं या तुम्ही पण भाऊ बहिणीला काही ना खायला. कोण आहे तो असा आहे कसा आहे यावा भाऊ बहिणीला तुम्ही पण खायला पाहिजे. बरं काय ठेवलं संपून टाकायचं का आपल्याला नाही ठेवत असतं. उन्हाळ्याचं आपलं खायला कॅप्सी तर किती दिवस झालं कॅप्सी तर किती दिवस झाला आणून ठेवलेली आहे. त्याला खायला हेच पाहिजे आपल्याला. वेळच भेटणार ना कुत्रावाने वाटत भाऊ बहिणी सकाळची घरी आल्यावर घरचं तवा खायचं. काय कधी खायला गोड चांगले गोड लागतंय गोड लागतंय गोड त्याला फ्रीज मध्ये ठेवले मग 3 दिवस झाले फ्रीज मध्ये ठेवले भाऊ बहिणींनो कामावरनं आली. कामावरनं आलेल्या आधी आईला फोन केला मी भाऊ बहिणींनो. कारण की मला वाटतं गेले 1-2 वर्षापूर्वी पण आईला आहे का नाही उन्हात जर जास्त बाहेर आलं तर तुम्हाला सांगते तिच्या इतक्या रक्ताच्या गुळल्या. तर मी इथं तिला दवाखाना बी केला होता. तुम्हाला माहिती पण आहे भाऊ बहिणीनो. तसं ती आता कांदा काढायला जाते. कसं आहे माहितीये भाऊ बहिणीनो जगण्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागतं. काम केलं तर खायला नाही तर काही कुणी आपल्याला आणून देणार नाही. बरोबर आहे ना. मग सगळ्याला सगळे असते ती पण आपण नसून उपयोग काय आहे त्याचा काहीच नाही. तर तुम्हाला सांगते आम्ही पण कांदा काढायला जातोय ना आई पण कांदा काढायला जाते.
तर आईला उन्हा नाही का नाही मला माहितीये. कारण की आई जास्त उन्हामध्ये गेली ना तर तिला रक्ताच्या गुळण्या येतात आणि डॉक्टरनी स्पष्ट स्पष्ट सांगितलं आपल्या इथं होतं त्यावेळेस आले आपण दवाखान्यात काय सांगितलं हो, डॉक्टर मला जायचं. उन्हात जायचं नाही सांगितलं होतं. तर ते काय भाऊ बहिण पोट आहे पोट काय गप बसणार आहे का पोटासाठी करावंच लागतं ते आता कांदा काढायचा जाते तर तुम्हाला सांगते तिला परत रक्ताच्या गुळण्या चालू झाल्या त्या. मग मी व्हिडिओ बघितला होता व्हिडिओ म्हणजे कामावर बघितला होता कसा नोटिफिकेशन हे पडले असते ना ते बघितलं कामाचं तिथं रेंज नसल्यामुळे कामाचा भाऊ बहिणीनं आपण काय सहसा फोनवर नाही बोलू शकत असा विषय होतो. कारण यायची सुट्टीचा टाइम झाला होता माझा आणि त्यात गिरायक आलेले होते. मग गिरायक द्यायची कारण तिथं विषय असा की रेंज पण नाही दुकानामध्ये. तर म्हणलं की घरी आपलं केलं की आईला म्हणलं निवांत बोलायला तर मी आल्या फोन केला भाऊ बहिणीनं आईला. आईच्या मोबाईल मध्ये काय बॅलन्स नाही आईच्या मोबाईल वरती फोन केला पण आभी कुठेतरी बाहेर गेला होता काहीतरी आणायला गावात. त्याला म्हणलं घरी गेलं की फोन कर म्हणलं मला आईला बोलायचं काय कामाला सवडच नाही भाऊ बहिणीनं बोलायला टायमच भेटा नाही. आई पण कामाला जाते मी पण कामाला जाते घरचं आलं की घरचं काम जेवलं की असं वाटतं कधी झोपावं कारण की झोप पूर्ण होत नाही लवकर कामाला जायचं म्हणल्यावर मला उठावं लागतं. असंच होतं ना. म्हणजे मीठ टाकलं नाही मीठ टाकले अजून मी चांगलं लागतं खायला टेस्ट येते. त्यामुळे बघू आता माहिती काय एक भाऊ बहिण कसं माहितीये का आपल्या डोक्यातलं एक आपण टेन्शन कमी करायचं बघतो सुखानंद पण हे आहे ना काहीतरी आपलं माणसं शेवटी कसं आहे माहितीये का शरीर आहे माणसाला कधी काय होईल सांगता येत नसतं. त्यामुळे थोडस वाटतं जरा पण काय करायचं आता काय करू शकतो आपण तर असा विषय आहे ना. तर तुम्हाला सांगते मला व्हिडिओ काढायला सुद्धा एवढा मी आता मला वाटतं की काल का परवा दिवशी व्हिडिओ काढला होता काल तर माझं एवढं पाय दुखत होतं माझी उभा सुद्धा राहण्याची कॅपॅसिटी नव्हती इतकंच म्हणजे तसं रोजच पाय दुखत पण काल तर लयच पाय दुखत होतं माझं. कारण की असं जिना आहे 15-16 पायरीचा ते जिन्यावरनं दिवसात किती वेळा तरी चढावं लागतं म्हणजे उतरायचं काय संपल ते म्हणजे असं आणावंही लागतं ना त्यामुळं पायाचा बघू द्या की चक्कर चालू आहे. लाल लाल आहे ना चांगलं लागतंय गोड. आता सवड भेटली बा खायला आम्ही सकाळचं काय ठेवून जात नाही भाऊ बहिणीनं काम सगळं आवडून जातं सगळं कपड्या भांड्यापासून सगळं आवडून जातं कारण की परत घरी येऊनच मुलगाचा कटाळा येतो ते परत गावा करावं बाई येऊन तसं कापते ते का मतदान शिवायच्या पासून का आता कापत कसं त्या कडापासून कापायचं असतं म्हणजे कापायला येतं. त्यात उडत कडक उन्हाळा आहे भाऊ बहिणी पण काय उन्हाळ्यात पावसाळा चाललाय तर घरी यायला लागलं तर मैदाळ पाऊस ही जाण हिन तीन लावायला लागले आबाळ तर मैदाळ आलंय आणि त्यात लाईट नव्हती आमच्याकडे सकाळपासून काय झालं लाईटीला काय झालं
लय गार आहे गार. कसं काय वाटलं तुम्हाला कलिंगड? लय गार आहे बघ. गारपासारखं गार पडलं. तर त्या सगळ्यांनी आपापली काळजी. या तुम्ही पण कलिंगड खायला. बाय बाय.